एप्स्टीन फाईल्सला बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल। नमस्कार मित्रांनो, बिंदास बोलवर तुमचं स्वागत आहे। जेफ्री एडवर्ड एप्स्टीन हे नाव 21व्या शतकातील सर्वात मोठ्या लैंगिक शोषण आणि सत्तेच्या गैरवापराच्या घोटाळ्यापैकी एक म्हणून ओळखलं जातं। प्रचंड पैसा, राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्याशी असलेली जवळीक आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे गंभीर आरोप या सगळ्यामुळे हे प्रकरण जगभर हादरवून गेलं। जन्म 20 जानेवारी 1953, ठिकाण ब्रुकलिन, न्यूयॉर्क, अमेरिका। कुटुंब मध्यमवर्गीय ज्यू कुटुंब। लहानपणी तो हुशार, गणितात चांगला मानला जात होता। शिक्षण न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी NYU अपूर्ण शिक्षण, कूपर युनियन पदवी पूर्ण केली नाही। महत्त्वाचं, एप्स्टीनकडे कोणतेही पूर्ण पदवी नव्हती, तरीही तो नंतर वित्तीय फायनान्स क्षेत्रात मोठा बनला हे अनेकांना संशयास्पद वाटतं। सुरुवातीचं काम 1970च्या दशकात डाल्टन स्कूल, न्यूयॉर्कमध्ये गणित शिक्षक। श्रीमंत पालकांशी ओळखी वाढल्या। एका विद्यार्थ्यांच्या वडिलामुळे त्यांची बिअर स्टर्न्स इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये एंट्री। इथूनच त्यांचा श्रीमंत लोकांचा संपर्क जाळं सुरू झालं। श्रीमंती आणि सत्ता, स्वतःची फायनान्स कंपनी जे एप्स्टीन अँड को, फक्त अतिश्रीमंत क्लायंट्स। न्यूयॉर्क, फ्लोरिडा, पॅरिस, व्हर्जिन आयलँडमध्ये आलिशान मालमत्ता। स्वतःचं खाजगी बेट, लिटल एस्टीट जेम्स आयलँड, नंतर पेडोफिल आयलँड म्हणून बदनाम। त्यांची खरी संपत्ती नेमकी कुठून आली, कोणामुळे आली यावर आजही प्रश्नचिन्ह आहे। चर्चेत येण्याचं कारण अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणाचे आरोप, गरीब किंवा असुरक्षित मुलींना पैसे, भेटवस्तू देऊन फसवणूक। अनेक मुलींनी सांगितलं की त्यांना मसाजच्या नावाखाली लैंगिक कृत्यासाठी भाग पाडलं गेलं। कधी कधी जेलमध्ये गेला। कायदेशीर इतिहास 2008 प्रकरण, फ्लोरिडा। 30+ पीडित असूनही फक्त एकच आरोप मान्य। शिक्षा 13 महिने तुरुंग, पण दररोज 12 तास बाहेर जाण्याची परवानगी। हे एक स्वीट हार्ट डील, अतिशय मवाळ करार मानलं जातं। अनेक अभियोजक व पोलिसांनी नंतर सांगितलं की राजकीय दबाव होता। एप्स्टीन फाईल्स, न्यायालयीन कागदपत्रे, फ्लाईट लॉग्स, ईमेल्स, साक्षी, अनेक मोठ्या नावांचा उल्लेख। राजकारणी, उद्योगपती, राजघराण्यातील सदस्य, सेलिब्रिटी। महत्त्वाची गोष्ट, नाव येणं गुन्हा सिद्ध होत नाही, पण तपासाची गरज नक्कीच निर्माण होते। 2019 मध्ये अटक। फेडरल चार्जेस, सेक्स ट्रॅफिकिंग ऑफ मायनर्स। न्यूयॉर्कमधील उच्च सुरक्षा जेलमध्ये ठेवण्यात आलं। मृत्यू 10 ऑगस्ट 2019। कारण अधिकृत, आत्महत्या, फाशी। पण संशय का? CCTV कॅमेरे काम करत नव्हते। 2 रक्षक झोपले होते। आधी आत्महत्येचा प्रयत्न झालेला। अत्यंत महत्त्वाच्या आरोपी असूनही निष्काळजीपणा। त्यामुळे जगभर हे डिडंट किल हिमसेल्फ ही म्हण प्रसिद्ध झाली। एप्स्टीन फाईल्स प्रसिद्ध झाल्यावर परिणाम, राजकीय आणि सामाजिक परिणाम। अनेक प्रभावशाली लोकांवर संशय, काहींनी स्वतःला दूर केलं, काही संस्थांची चौकशी। पीडितांना न्याय, पीडितांना कोट्यावधी डॉलर्सची भरपाई। घिस्लीन मॅक्सवेल, एप्स्टीनची सहकारी, दोषी ठरवून 20 वर्षाची शिक्षा। सिस्टीमवर प्रश्न, पैसा आणि सत्ता असल्यावर कायदा किती लवचिक होतो, गरीब पीडितांसाठी न्याय किती कठीण। आणखी महत्त्वाचे मुद्दे, घिस्लीन मॅक्सवेल, मुलींची भरती, फसवणूक करण्यात मुख्य भूमिका, 2021 मध्ये दोषी। फ्लाईट लॉग्स, लोलिता एक्सप्रेस, खाजगी विमान, अनेक मोठी नावं प्रवासात। आंतरराष्ट्रीय जाळं, अमेरिका, युरोप, कॅरिबियन। तपास पूर्णपणे कधीच झाला नाही।
जेफ्री एप्स्टीन प्रकरण हे फक्त एका माणसाचं प्रकरण नाही, तर सत्ता, पैसा आणि व्यवस्थेच्या अपयशाचं प्रतीक आहे. आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तो एकटाच होता का? अजून किती लोक जबाबदार आहेत? सत्य पूर्णपणे बाहेर येईल का? हे प्रकरण आपल्याला एक गोष्ट शिकवतं. कायदा सगळ्यांसाठी समान नसेल तर न्याय ही केवळ संकल्पना राहते. धन्यवाद.